आईस्क्रीममध्ये सापडले पुरुषाचे कापलेले बोट. महिलेने ऑनलाईन ऑर्डर केले होते. गुन्हा दाखल. मुंबईत महिलेने आईस्क्रीम ऑनलाईन ऑर्डर केली होती. तिला एक विकृत मानवी बोट सापडले. पोलिसांनी ते तपासासाठी FSLकडे पाठवले आहे. मालाड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने दावा केला आहे की आईस्क्रीमच्या शंकूमध्ये मानवी विच्छेदन केलेले बोट सापडले आहे. महिलेने त्याचा फोटो शेअर केला आणि पोलिसात तक्रार दाखल केली. तिने आईस्क्रीम ऑनलाईन ऑर्डर केल्याचे सांगितले. प्राथमिक तपासात पोलिसांचे म्हणणे आहे की आईस्क्रीम कोनमध्ये मानवी शरीराचे अवयव आहेत. अधिक पुष्टी करण्यासाठी पोलिसांनी आईस्क्रीममध्ये सापडलेला मानवी शरीराचा भाग FSLकडे पाठवला आहे. मालाड पोलिसांनी आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 272 आणि 336 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दावा काय आहे? महिलेने दावा केला आहे की तिने अर्ध्याहून अधिक आईस्क्रीम खाल्ले आहे, परंतु तिला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच तिला आईस्क्रीममध्ये एक मानवी बोट दिसले. पोलिसांनी सांगितले, एका महिलेला ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीम शंकूच्या आत मानवी बोटाचा तुकडा सापडला. त्यानंतर महिलेने मालाड पोलीस ठाणे गाठले. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे आईस्क्रीम तपासासाठी पाठवले आहे. आईस्क्रीममध्ये सापडलेला मानवी शरीराचा भाग FSL फॉरेन्सिककडे पाठवण्यात आला आहे. आर्लेमचे ब्रेंडन सेराओ वय वर्ष 27 यांनी बुधवारी ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता. त्याला कल्पनाही नव्हती की त्याला मोठा धक्का बसला आहे. महिलेने सांगितले की आईस्क्रीमच्या सुमारे 2 सेंटीमीटर लांबीचा मानवी बोटाचा तुकडा होता. सेराओ हे व्यवसायाने MBBS डॉक्टर आहेत. FPJच्या म्हणण्यानुसार त्यांची बहीण सकाळी ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे किराणा सामानाची ऑर्डर देत होती. जेव्हा त्याने तिला तीन बटरस्कॉच कोन आईस्क्रीम यादीत जोडण्यास सांगितले. आईस्क्रीमची डिलिव्हरी झाल्यावर त्याने शंकू उघडला आणि बोटाचा तुकडा बाहेर आला. त्यांनी या घटनेची माहिती मालाड पोलिसांना दिली आहे. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही शोध घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महामुंबईसह संजय कदम, मालाड, मुंबई. सर, एक आइसक्रीम में एक अंगुली बरामद हुई है, क्या है मामला? कल 26 साल के एक कंप्लेनेंट शाम को हमारे पास आए. उन्होंने बताया कि जेप्टो से कुछ उन्होंने सामान मंगाया था. वो सामान में आइसक्रीम भी था और आइसक्रीम खाते समय उनको उसमें एक फ्लैश जैसा एक अंदाजन 1 या 1.5 सेंटीमीटर का मिला. उसके बाद वो लेके वो पुलिस स्टेशन में आए. आने के बाद उनके पास पूछताछ की और हमने उनका FIR लिया और जो उनको आइसक्रीम में जो पार्ट मिला था वो हमने सीज किया. सर, आगे ये उंगली कहाँ से आई थी, इसकी किस तरह से जांच हुई? अभी जो आइसक्रीम में आई थी वो आइसक्रीम कहाँ से लिया था, कौन से कंपनी का है, वो हम ट्रेल ढूंढने का भी कोशिश कर रहे हैं. अभी किसके ऊपर मामला दर्ज किया गया? ये जो यमो कंपनी जो है, जहाँ से यमो कंपनी का आइसक्रीम था, तो यमो कंपनी के जो भी कंसर्न संबंधित है उनके ऊपर दर्ज किया. टाइम ऑफ फेसिस क्या हो रहा है? उंगली किस तरह से आया था, क्या मरा गया, किस तरह से ये चीज आया? अभी ये बताना मुश्किल है कि वो कौन का क्या है, आदमी का है, किसका है, कुछ बता नहीं सकते. मेरा नाम ब्रेंडन कराव है और मैं एक MBBS डॉक्टर हूँ. तो बेसिकली कल मैंने एक ऐप से 3 आइसक्रीम मंगवाए थे, कोन आइसक्रीम, और इसमें से एक बटरस्कॉच आइसक्रीम था यमो ब्रांड का. तो बेसिकली मैंने खाने के बाद, नॉर्मल डे था, मैं एग्जाम की मेरी प्रिपरेशन कर रहा हूँ अभी, और खाने के बाद जब मैंने खाया, नॉर्मल आइसक्रीम था, मेरे दिमाग में कुछ था भी नहीं कि ऐसे कुछ लेकिन होने वाला है. तो मैं नॉर्मली खा रहा था, तो आइसक्रीम के बीच में पहुंचने के बाद मुझे एक बड़ा सा पीस मेरे मुंह में आ गया. तो मुझे लगा कि कभी कभी आइसक्रीम में एक बड़ा सा कोई नट रहता है या ऐसे चॉकलेट का पीस रहता है. तो लकीली मैंने उसको निकल नहीं लिया. तो मैंने निकाला तो मुझे लगा कि पहले कुछ तो भी कार्टिलेज जैसा लग रहा था. तो मैंने देखा कि मे बी किसी ऐसी चिकन का कुछ तो कार्टिलेज का पीस नहीं है. बट जब मैं एक्चुअली डॉक्टर हूँ तो मुझे पता है कि ह्यूमन बॉडी का पीसेस कैसे दिखता है. और जब मैंने अच्छे से देखा उसको, मुझे एक नाखून दिखा उस पे, और नीचे का ऐसे फिंगरप्रिंट के निशान भी दिख रहे थे मुझे, और वो ऐसे थंब का एक पीस लग रहा था. तो